नाही, प्रत्येकापेक्षा आज सकाळी मला डॉक्टरांचा फोन आला होता. डॉक्टर बोलले की अरे गणेश नाईक साहेबांना स्मृतिभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा म्हणतात ना, तो आजार झालाय. आणि खरंच त्यांना हे आपण आठवण करून द्यायला लागते, गणेश नाईक साहेब तुम्ही भूतकाळात काय केलंय, काय नाही केलं, हे त्यांना आज वारंवार आठवण करून द्यायला लागते. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे आपण काय ते हे गणेश नाईक साहेब हे 1999ला बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षातनं का काढला होता. त्यांनी डोंगर उत्खनन म्हणजे दगडखाणी होतात त्यामध्ये भ्रष्टाचार केला होता. ह्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गणेश नाईक यांना बडतर्फ केलं होतं. हा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा पहिला आरोप होता. हे गणेश नाईक विसरलेत. मंदाताई असतील, सीताराम भोईर असतील, यांनी 2 वेळा त्यांना विधानसभेत हरवलं होतं. विधानसभेचे इलेक्शन ते 2 वेळा हरले होते, माजी झाले होते. त्यांचा मुलगा इलेक्शनला खासदारकीला हरला होता, त्यांचा दुसरा मुलगा विधानसभेला हरला होता. आज ते दुसऱ्यांना म्हणतात आम्ही तुम्हाला माजी करू. त्यांच्या घरात 2 माजी बसलेले आहेत. आपल्या दोन्ही मुलांचं करिअर संपलेलं आहे आणि आज ते लोकांना सांगतात मी ह्याला माजी करीन, त्याला माजी करीन. तुम्ही मागच्या 15-20 वर्षाचा विचार केलात, नवी मुंबईमध्ये गणेश नाईक सत्तेवरती होते, आमदार होते, पालकमंत्री होते, मंत्री होते. त्यांचा एक मुलगा खासदार होता, त्यांचा दुसरा एक मुलगा महापौर होता. हे सगळं तुम्ही महापालिकेच्या कामाकरता किंवा कामाकरता राखीव का करून घेतलत नाहीये. तेव्हा तुम्ही काय चाटत होतात, तेव्हा तुम्ही भूखंडचा उपयोग कशासाठी केलात. आज गणेश नाईकांनी तुम्हाला माहिती असेल 17 प्लाझा हा भूखंड कशाकडे दिला होता तुम्हाला. हा गणेश नाईकांनी भूखंड हा सिडकोनी प्रशासकीय कामकाजासाठी होता. त्या भूखंडाचं टेंडर काढलं गेलं आणि तो भूखंड विकला गेला. हा कुठल्या नियमात विकला गेला. एक हॉस्पिटलचा भूखंड होता तो भूखंड, पण तुम्ही हिरानंच्या बिल्डरच्या कशा घातलात. नवी मुंबई म्हणजे गावठाण क्षेत्र आहे, दिघा गाव आहे, ते असंख्य बिल्डिंग उभे आहेत. ह्या सगळ्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगमध्ये कोणाचे फ्लॅट आहेत, मोठमोठे टॉवर उभे राहिले सिडकोच्या जागेवरती. ते कोणी उभे केले. म्हणजे म्हणतात ना आपलं ठेवायचं आपण लोकांसाठी बॉम्ब मारायची, असा यांचा प्रकार असतो. सन्माननीय शिंदेसाहेबांनी काय केलं असेल नवी मुंबईसाठी. सुपर स्पेशालिस्ट जे हॉस्पिटल बांधले ते बांधण्याकरता प्रयत्न करत आहेत. एक जनतेसाठी मेडिकल कॉलेज बांधतायत, मराठा महाभवन बांधतायत, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्मारक बांधतायत. आणि ह्या कामासाठी त्यांनी काही भूखंड राखीव केलेत. हे लोकांची कामं आहेत, जनतेची कामं आहेत. ही शिंदेसाहेबांनी कामं केली म्हणून त्या पोटात दुखतं का, म्हणून तुम्ही सदैव शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलता का. जेव्हा शिंदेसाहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदेसाहेबांनी जवळजवळ 25 वर्षाचं काम केलं आहे. शिंदेसाहेबांनी काय केलं असेल तर 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी समृद्धी महामार्ग बांधला, ठाण्यामध्ये मेट्रो आणली, क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं, आरोग्य सेवा दिल्या, सागरी सुरक्षा मार्ग बांधला, पाणी टंचाईवरती काम केलं, शेतीवरती केलं, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. म्हणून शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे नेते झालेत. त्यांनी 60 आमदार निवडून आणले होते, 9 खासदार निवडून आणले होते. अशा माणसाला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकून घेणार नाहीये. शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना आणली. ही योजना एक गेम चेंजर ठरली. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आहे. जी सत्ता तुम्ही आज भोगताय ना, हे शिंदेसाहेबांमुळे भोगताय. अशा माणसाला तुम्ही एखाद्या प्लॉट बद्दल विचारताय. आज शिंदेसाहेबांनी जे केलंय त्यामुळे आज आपल्याला सत्ता मिळेल हे तुम्ही विसरू नका. आज तुम्ही व्हाईट हाऊस मध्ये बसता, नाव व्हाईट हाऊस आहेत आणि ते काळे धंदे करता. तुमच्यावरती 376 मागच्या बोललो तुम्ही 506 गुन्हे आहेत. हे गुन्हे कशासाठी असतात, व्याभिचारासाठी असतात. गणेश नाईक साहेब, तुम्ही अमेरिकेत जो मुलगा जन्माला तो कोणाचा आला, त्याचा बाप कोण आहे हे जर आम्ही विचारलं तर तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही काहीतरी बाज राखा, नाहीतर तुमचा बाजार उठवायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. एवढंच बोलतो. ते मगाशी तुम्ही म्हणाला डॉक्टरांचा सकाळी फोन आला, कुठल्या डॉक्टरांचा फोन आला, म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेचा आला का ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांचा. नाही, मला नवी मुंबईतल्या डॉक्टरांचा फोन आला की प्रकाश तू त्यांचे जास्त हे लक्ष देऊ नकोस, कारण गणेश नाईकांचं वय पण झालेलं आहे, वर्ष 75 वय आहे. आणि त्याचं आता त्यांची दोन्ही मुलंही आता घरी बसलेली आहेत, त्यांना काही काम नाहीये, त्यामुळे त्यांचं स्मृतिभ्रंश झालंय. त्यांनी मागच्या वेळेला काय जे केलेत, जे उठाडावे केले, जे बिल्डर लोकांना भूखंड दिलेत, त्यामुळे स्मृतिभ्रंश त्यांना फक्त आठवण करून दे की तुम्ही काय काय केले, प्रकरण केलेत त्याची आठवण करून दे. हा जो वाद आहे नेमकं कोणी सुरू केलाय. नरेश मस्के गणेश नाईकांवर बोलतात, गणेश नाईक मग नरेश मस्केंवर बोलतात, श्रीकांत शिंदेवर बोलतात, एकनाथ शिंदेवर बोलतात, परत तुम्ही प्रतिक्रिया देतात. 2-3 महिन्यापासून हे चालू आहे. नेमकं सुरुवात कोणी केली. नाही, माझं काम आहे माझ्या नेत्यावरती, मग ते शिंदेसाहेब असतील, मस्के साहेब असतील, यांच्यावरती कोणीही आरोप केले
तर एक शिवसेना ठाणे विधानसभा समन्वयक म्हणून उत्तर देणे माझं काम आहे. आणि मी जे उत्तर देईन ते टेक्निकली बरोबर असेल, ते जे एव्हिडन्स काही असतील तेव्हाच मी बोलीन. सर, महायुतीतला घटक पक्ष आहे खरं तर शिवसेना, पण तेच मंत्री सातत्यानं गणेश नाईक टीका करताना पाहायला मिळतात. आपण पदाधिकारी मिळून काही मागणी करणार आहात का वरिष्ठांकडे, की कारवाई कुठेतरी होणं गरजेचं आहे का? नाही, शेवटी होतंय काय, आपण शेवटी युतीमध्ये पक्ष आहोत आणि आपण एकमेकांवर चिखलफेक करतो, तेव्हा हा मेसेज चुकीचा जातो. ह्याच्यावरती जे भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी विचार करायला पाहिजे. हे चुकीचं होतंय आणि तुम्ही आरोपणावरती करता, तर उपमुख्यमंत्री करताय आणि धांडट खोटे आरोप करता. फक्त काय होतं, आज फक्त एक नवी मुंबईचे तुम्ही नेते आहात, म्हणजे आमदार आणि मंत्री आहात, ते शिंदे साहेबांमध्ये झालेले आहेत. ते नवी मुंबई माझ्या हातानं जायला नको. आज नवी मुंबई तुमचे नगरसेवक कधी 52 का 55 आले, आमचे 40 आले. फक्त एक 10 नगरसेवकांचा फरक होता. ते जर आमच्या चुकीमुळे जर कमी आले, ते जर झाले असते तर यांचा टांगा पलटी आणि घोडे पसार झालं होतं. त्याची कुठेतरी भीती आहे की माझ्या हातातून नवी जाईल, या भीतीपोटी सगळे आरोप चालू आहेत. ज्योती वाघमारे टीका करतात पक्षावर आपल्या बोलल्यावर, नरेश मस्के टीका करतात, प्रकाश पायरे इथं नौबड्यातनं टीका करतात. मात्र ठाण्यातले इतर नेते गप्प का? काय वाटतं, आपल्या पक्षातले नेते गप्प आहेत? नाही, मला माझं म्हणणं कळतं की मी जर विधानसभा समन्वयक असेल तर मी माझ्या पक्षाची बाजू ही मांडलीच पाहिजे. माझ्या नेत्यावरती कोणी बोललं तर त्याला मी सडेतोड आणि योग्य असे उत्तर देईन. अशी देखील चर्चा आहे की आपण नरेश मस्के यांचे एकदम जवळचे समर्थक आहात किंवा आपले वर्षानुवर्ष ऋणानुबंध आहेत म्हणून पटकन प्रतिक्रिया देतात, असं काय? मी संदीप बाबाडेचा पण मित्र आहे, सारिकाचाही मित्र आहे, सगळ्या पत्रकारांचा मित्र आहे. त्यामुळे ते मला म्हणतात की बा तुम्ही प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे आणि तुम्ही योग्य प्रतिक्रिया देता. काय थोडक्यात सांगाल आता गणेश नाईकांना जर लाईव्ह बघत असतील? साहेब, आता आपण 75च्या उंबरठ्यावरती आहोत. म्हणजे म्हटलं तर हा प्रवास आपला अंतिम असतो किंवा काय असतो. अशा वेळेला आपण आपल्या 2 मुलांचं करिअर काय आहे, त्यांचं भविष्य काय आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपण तोंडाला येईल ते बोलणं आणि अशा माणसावरती ज्याचे 60 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, तो उपमुख्यमंत्री आहे, तो मंत्री झालेला आहे आणि त्यांनी नवी मुंबईसाठी केलंय ना साहेब. नवी मुंबईसाठी सुपर स्पेशल हॉस्पिटल आणलंय, मराठा भवन आणलंय, छत्रपती महाराजांसाठी स्मारकासाठी भूखंड आणलंय, एवढं सगळं नवी मुंबईसाठी केलंय. अशा माणसावर तुम्ही आरोप करता, हे चुकीचं आहे. तुम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी सदुपयोग दिला. जर कदाचित तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर तुम्ही या गोष्टी बघा की मस्के साहेबांनी असेल किंवा शिंदे साहेबांनी असेल या नवी मुंबईसाठी काय काय केलंय आणि ह्यावेळेला विचार करा, कुठेतरी थांबा. आता आम्ही जर याच्यापेक्षा वर्षमध्ये बोललो तर तुम्हाला ते सहन होणार नाहीये आणि ह्यावेळेस तुमच्यावर आम्हाला असे आरोप करणं हे आम्हाला आवडत नाहीये, पण तुम्ही बोलायला लावता. गणेश नाईक म्हणाले की जे श्रीकांत शिंदे त्यांना माजी खासदार करू, तेव्हा श्रीकांत शिंदेने उत्तर दिले की तुमच्या घरात स्वतः 3 माजी खासदार, माझे आमदार आहेत, तुमच्या घरात 3 जण माझे आहेत, याबद्दल काय सांगा? मी मागच्या